जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सरकारी स्पर्धा या आपल्या चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत जनगणना 2027 यावर आधारित महत्त्वाचे प्रश्न व उत्तरे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल त्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आपले हे जनगणनेवरती प्रश्न व उत्तरे. जर तुम्ही सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. बघा, प्रश्न क्रमांक पहिला आलेला आहे. तर प्रश्न पहिला आहे, भारत सरकारने जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन सी, सुदर्शन पटनायक. तर सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. तर हे आहेत सुदर्शन पटनायक. यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. तर भारत सरकारने आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांची जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसिडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. पुढील प्रश्न 2, भारताची जनगणना 2027 ही एकूण कितवी जनगणना आहे? तर जनगणना 2027 ही भारताची 16वी जनगणना आहे. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. तर भारताची जनगणना 2027 ही एकूण 16वी राष्ट्रीय जनगणना आहे. तर स्वातंत्र्यानंतरची ही 8वी जनगणना आहे. कोविड-19 मुळे लांबणीवर पडलेली ही जनगणना आता पूर्णपणे डिजिटल स्वरूपामध्ये आयोजित केली जात आहे. पुढील प्रश्न 3, जनगणना 2027 ही स्वतंत्र भारताची कितवी जनगणना आहे? तर जनगणना 2027 ही स्वतंत्र भारताची 8वी जनगणना आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न 4, भारतातील पहिली डिजिटल जनगणना कोणती आहे? तर पहिली डिजिटल जनगणना ही जनगणना 2027 ही आहे. ऑप्शन डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर ही मोबाईल आधारित डेटा संकलन जनगणना आहेत. प्रगणक घरोघरी जाऊन कागद पेनऐवजी थेट मोबाईल ॲपद्वारे माहिती नोंदवणार आहेत. पुढचा प्रश्न 5, जनगणना 2027 चे घोषवाक्य काय आहेत? तर जनगणना 2027 चे घोषवाक्य आहेत, जनगणनेतून जन कल्याण. हे महत्वाचे घोषवाक्य आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न 6, जनगणना 2027 साठी अधिकृत शुभंकर कोण आहेत? बघा, फोटो पाहून सुद्धा तुम्ही सांगू शकता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन बी, विकास आणि प्रगती. हे दोघे जनगणना 2027 साठी अधिकृत शुभंकर आहेत. तर जनगणना 2027 चे अधिकृत शुभंकर प्रगती ही काय आहेत? स्त्री आहेत आणि विकास हे पुरुष आहेत. तर हे दोन्ही शुभंकर 2027 च्या जनगणनेचे मैत्रीपूर्ण चेहरे असून 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पनात महिला आणि पुरुषांच्या समान सहभागाचे हे प्रतीक आहेत. कोणते? तर विकास आणि प्रगती. पुढील प्रश्न 7, सध्या कोणत्या केंद्रीय मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवला जात आहे? तर कोणत्या केंद्रीय मंत्र्याच्या मार्गदर्शनाखाली? तर अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. पर्याय सी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, जनगणना 2027 चे आयोजन कोणते मंत्रालय करत आहेत? बघा, जनगणना 2027 चे आयोजन हे कोणते मंत्रालय करत आहे? तर गृह मंत्रालय हे करत आहेत. पर्याय बी. प्रश्न 9, जनगणना 2027 च्या प्रचारात शुभंकर कशासाठी महत्वाचा मानला जातो? बघा, शुभंकर हा कशासाठी महत्वाचा मानला जातो? तर जनगणनेच्या प्रक्रियेबद्दल विश्वास आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी. ऑप्शन सी राईट आन्सर. पुढील प्रश्न 10, भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कोण आहेत? इथे बघू शकता. पर्याय बी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मृत्युंजय कुमार नारायण. हे भारताचे रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त हे आहेत. तर हे 1995च्या
तुकडीचे उत्तर प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी आहेत. हे एवढे तुम्हाला यांच्याबद्दल माहिती लक्षात घ्यायची आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न 11. जनगणना 2027 ची पहिले चरण कोणत्या नावाने ओळखले जाते? तर जनगणना 2027 चे पहिले चरण हे घर यादीकरण आणि गृहनिर्माण जनगणना या नावाने ओळखले जाते. प्रश्न 12. जनगणना 2027 च्या दुसऱ्या चरणाची लोकसंख्या मोजणी कधीपासून सुरू होईल? बघा, जनगणना 2027 च्या दुसऱ्या चरणाची लोकसंख्या मोजणी ही 1 मार्च 2027 पासून सुरू होणार आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काही ठिकाणी फेब्रुवारी 2027 सुद्धा दिलेले आहे, तर हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. प्रश्न आहे 13. जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यात किती प्रश्न विचारले जाणार आहेत? पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. तर ते प्रश्न कोणत्या आधारित विचारले जाणार आहेत ते एकदा बघूया. तर घराच्या स्थितीनुसार प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामध्ये घराचा प्रकार, मालकी, छप्पर, भिंती आणि जमिनीसाठी वापरले जाणारे साहित्य हे असणार आहेत. प्रश्न प्राथमिक सुविधावरती विचारले जाणार आहे. त्यामध्ये पिण्याच्या पाण्याचा स्रोत, वीज, शौचालय, सांडपाण्याची व्यवस्था आणि स्वयंपाकासाठी वापरले जाणारे इंधन. पुढील प्रश्न हा कुटुंबाची माहिती आधारित विचारला जाणार आहे. त्यामध्ये कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, लिंग आणि सामाजिक प्रवर्ग, जात किंवा जमात. पुढचा प्रश्न आहे आधुनिक सोयीवर आधारित विचारणार आहे. त्यामध्ये घरात उपलब्ध असलेली वाहने, मोबाईल, इंटरनेट सुविधा, लॅपटॉप किंवा संगणक, टेलिव्हिजन आणि रेडिओ या आधारित या 33 प्रश्न एकूण विचारणार जाणार आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 14. भारतात आगामी जनगणना 2027 कोणत्या कायद्याच्या तरतुदीनुसार आयोजित केली जात आहे? तर जनगणना 2027 ही जनगणना अधिनियम 1948 या कायद्याच्या तरतुदीनुसार आयोजित करण्यात येणार आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचा राईट आन्सर आहे. पुढील 15. भारतातील जनगणनेदरम्यान स्वगणना करण्यासाठी नागरिकांसाठी कोणते अधिकृत पोर्टल लॉन्च करण्यात आले आहेत? तर स्वगणना करण्यासाठी ई जनगणना पोर्टल हे नागरिकांसाठी लॉन्च करण्यात आलेले पोर्टल आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे प्रश्न 16. भारत सरकारने जनगणना 2027 च्या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण किती रुपयांचे अंदाजित बजेट मंजूर केलेले आहेत? तर जनगणना 2027 च्या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण 11,718.24 कोटीचे अंदाजित बजेट हे मंजूर केलेले आहे. पर्याय बी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 17. जनगणना 2027 चा पहिला टप्पा त्याला हाऊस लिस्टिंग आणि गृहगणना सुद्धा म्हटले जाते. तर हे देशभरात कधीपासून सुरू झाला आहे? तर 1 मार्च 2026 पासून ही जनगणना सुरू करण्यात आलेली आहे. ऑप्शन पी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 18. भारत सरकार जनगणना 2027 चे संचालन किती चरणामध्ये करणार आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 चरण. तर 2 चरणामध्ये जनगणना 2027 चे संचालन करण्यात येणार आहेत. प्रश्न 19. पुढील जनगणनेसाठी नागरिकांना घरी बसून आपली माहिती ऑनलाईन भरण्यासाठी कोणती सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती किंवा आली आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी स्वगणना पोर्टल. तर स्वगणना पोर्टल याद्वारे घरी बसून तुमची माहिती तुम्हाला ऑनलाईन भरायची होती. तर स्वगणना पोर्टल म्हणजे सेल्फ इन्युमेरेशन घरोघरी सर्वेक्षण सुरू होण्याआधी 15 दिवसासाठी नागरिकांना स्वतःच्या ऑनलाईन पोर्टलवर जाऊन ही माहिती भरण्याचा पर्याय देण्यात आला होता. पुढील प्रश्न प्रश्न 20. 2027 ही जनगणना कोणत्या स्वरूपाची असेल ज्यामुळे ही ऐतिहासिक ठरणार आहेत? तर 2027 ही जनगणना पहिली डिजिटल जनगणना असणार आहे आणि त्यामुळे ही ऐतिहासिक ठरणार आहे. पर्याय सी प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढील प्रश्न प्रश्न 21. भारतातील जनगणनेचे काम कोणत्या विभागाच्या नियंत्रणाखाली चालते? तर जनगणनेचे काम हे कोणत्या विभागाच्या नियंत्रणाखाली चालते? तर भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्या नियंत्रणाखाली हे काम चालत असते. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं
योग्य उत्तर होईल. तर बघा, भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त यांच्याबद्दल माहिती बघूया. तर यांचे प्रमुख कार्य आहेत भारतात दर 10 वर्षांनी होणारी राष्ट्रीय जनगणना राबवणे आणि त्यांचे विश्लेषण करणे हे या कार्यालयाचे मुख्य काम आहेत. बघा, इतर जन्म मृत्यू नोंदणी. तर जन्म मृत्यू नोंदणी कायदा 1969 ची अंमलबजावणी करणे हे देखील ह्याचीच जबाबदारी आहे, ह्याच कार्यालयाची जबाबदारी आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी ठेवणे. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, तर 1949 मध्ये भारत सरकारने गृह मंत्रालयाच्या अंतर्गत कायमस्वरूपी या संस्थेची स्थापना केलेली आहे. तर एवढी माहिती भारताचे महानिबंधक आणि जनगणना आयुक्त या कार्यालयाबद्दल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न आहे प्रश्न 22. डिजिटल जनगणनेचा मुख्य फायदा काय आहे? तर डिजिटल जनगणनेचा मुख्य फायदा आहे अचूक माहिती आणि जलद विश्लेषण. पर्याय डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न प्रश्न 23. भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी पार पडली होती? तर भारताची पहिली जनगणना ही 1872 साली पार पडली होती. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. तर भारतातील पहिली जनगणना ही 1872 मध्ये ब्रिटिश व्हाईसरॉय लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये पार पडली होती. तर लॉर्ड मेयो हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, यांच्या काळामध्ये पहिली जनगणना ही झाली होती. पुढील प्रश्न प्रश्न 24. भारतातील पहिली पद्धतशीर आणि समकालीन जनगणना कधी झाली? पहिली पद्धतशीर व समकालीन म्हणजे नियमित ही जनगणना झाली होती 1881 साली. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 25. स्वतंत्र भारताची पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती किंवा करण्यात आली आहेत? तर स्वतंत्र भारताची पहिली जनगणना ही 1951 साली करण्यात आलेली आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 26 आहे. भारतीय जनगणनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते? भारतीय जनगणनेचे जनक म्हणून हेनरी वॉल्टर यांना ओळखले जाते. पर्याय बी. पुढील प्रश्न प्रश्न 27. भारतात जनगणना सामान्यतः किती वर्षाच्या अंतराने केली जाते? तर भारतामध्ये जनगणना ही सामान्यतः 10 वर्षाच्या अंतराने करण्यात येते. ऑप्शन सी या प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न आहेत 28. भारतीय जनगणनेच्या इतिहासात कोणत्या वर्षाला महाविभाजनाचे वर्ष मानले जाते? तर महाविभाजनाचे वर्ष म्हणून 1921 या वर्षाला मानले जाते. पर्याय बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर ते का मानले जाते, त्याची मागची मुख्य कारणे काय आहेत? तर बघा, लोकसंख्येत घट झाली होती. 1911 ते 1921 या दशकात भारतात पहिल्यांदाच लोकसंख्येत वाढ न होता उलट 0.39% घट नोंदली गेली होती. महामारी आणि दुष्काळ आला होता. तर 1918 मधील इन्फ्लुएन्झा फ्लू महामारी, दुष्काळ आणि इतर आजारामुळे भारतात मृत्यूचे प्रमाण हे अत्यंत जास्त होते. लोकसंख्या वाढीस सुरुवात झाली होती ती 1921 नंतर. मात्र आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाल्यामुळे मृत्यू दर कमी झाला आणि त्यानंतरच्या दशकांमध्ये भारताच्या लोकसंख्येत सातत्याने व वेगाने वाढ होण्यास सुरुवात झाली होती. तर एवढी माहिती तुम्हाला या प्रश्नाबद्दल लक्षात ठेवायची आहे. महाविभाजनाचे वर्ष. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 29. 2011 ची जनगणना ही भारताची एकूण कितवी जनगणना होती? 2011 ही जनगणना भारताची 15वी जनगणना होती. ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचा योग्य उत्तर. प्रश्न आहे 30. जनगणना 2011 चे घोषवाक्य काय होते किंवा ब्रीदवाक्य? तर आमची जनगणना आणि आमचे भविष्य हे 2011 चे घोषवाक्य होते. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचा राईट आन्सर. प्रश्न आहे प्रश्न 31. जनगणना हा विषय भारतीय संविधानाच्या कितव्या अनुसूचीमध्ये येतो? तर जनगणना हा विषय भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीमध्ये येणारा विषय आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. प्रश्न 32. जनगणना 2027 एकूण किती भाषांमध्ये केली जाणार आहे? तर जनगणना 2027 ही एकूण 16 भाषांमध्ये केली जाणार आहे. पर्याय क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 33. जनगणना हा विषय भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या सूचीमध्ये येतो?
तर जनगणना हा विषय भारतीय राज्यघटनेच्या संघ सूचीमध्ये येणारा विषय आहे. पर्याय बी. पुढील प्रश्न 34. खालीलपैकी कोणता घटक जनगणनेद्वारे मोजला जात नाही? जनगणनेद्वारे मोजला जाणारा घटक नाही ते. तर धार्मिक रचना हा मोजला जाणारा घटक आहे. स्थलांतर हा सुद्धा मोजला जाणारा घटक आहे. साक्षरता दर हा सुद्धा मोजला जाणारा घटक. परंतु पर्याय बी, व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न, हे जनगणनेद्वारे मोजला जाणारा घटक नाही. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी. प्रश्न 35. भारताची पहिली आर्थिक जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी आयोजित करण्यात आली होती? बघा, आर्थिक जनगणनेवरती प्रश्न आहेत, ते सुद्धा आपण या सिरीजमध्ये घेऊया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1977. तर 1977 मध्ये भारताची पहिली आर्थिक जनगणना ही आयोजित करण्यात आली होती. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 36. आर्थिक जनगणना आयोजित करण्यासाठी खालीलपैकी कोणते मंत्रालय जबाबदार असते? तर आर्थिक जनगणना ही आयोजित करण्यासाठी केंद्रीय सांख्यिकी संघटना हे मंत्रालय जबाबदार असते किंवा हे मंत्रालयाद्वारे आयोजित केले जात असते. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. पुढील प्रश्न आहेत प्रश्न 37. भारतात आतापर्यंत एकूण किती वेळा आर्थिक जनगणना या पूर्ण झाल्या आहेत? तर एकूण 7 आर्थिक जनगणना ह्या पूर्ण झालेल्या आहेत. पर्याय सी या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. बघा, तर पहिली आर्थिक जनगणना ही 1977 साली पार पडली होती. त्यानंतर ही जनगणना 1980, 1990, 1998, 2005, 2013 आणि 2019 या वर्षामध्ये पूर्ण झाल्या होत्या. तर ह्या एकूण 7 आर्थिक जनगणना ह्या पूर्ण झालेल्या होत्या. पुढील प्रश्न प्रश्न 38. आर्थिक जनगणना साधारणपणे किती वर्षाच्या अंतराने घेतली जाते? तर आर्थिक जनगणना ही साधारणपणे कोणतेही ठराविक अंतर नाही, तर ही आर्थिक जनगणना कोणत्याही वर्षी घेतली जाते. ऑप्शन क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न आहे 39. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये केंद्र सरकारला जनगणना करण्याचा अधिकार प्राप्त होतो? बघा, महत्वाचा प्रश्न आहे. तर जनगणना ही कोणत्या कलमाअंतर्गत येते? तर कलम 246 नुसार भारतीय राज्यघटनेच्या 246 नुसार केंद्र सरकारला जनगणना घ्यायचा अधिकार असतो. पर्याय सी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 40. खालीलपैकी कोणता घटक जनगणनेच्या घटनात्मक चौकटी बाहेरचा विषय आहे? घटनात्मक चौकटी बाहेरचा कलम 246 नुसार संघ सूची जनगणना कायदा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नीती आयोगाचे धोरण. तर हे घटनात्मक चौकटीच्या बाहेर आहे जनगणनेच्या. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं राईट आन्सर होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एकूण 40 प्रश्न बघितले आहेत जनगणनेवरती, आणि आशा करतो तुम्ही शेवटपर्यंत हे प्रश्न बघितले आहेत. त्यामुळे तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. बघा, प्रश्न काय आहेत. जनगणना 2027 साठी अधिकृत शुभंकर कोण आहेत? पर्याय ए, शक्ती आणि समृद्धी. पर्याय बी, विकास आणि प्रगती. पर्याय सी, भारत आणि भारती. पर्याय डी, जन आणि गण. तर या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे प्रश्न आवडले असेल तर आपल्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून घ्या, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. चला तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.